शिवाजी आओ, गणेला आओ, आओ शिवाजी। मराठ्यांच्या 42 पिढ्या पावन केल्या। माझ्या नाव राघव मराठ्यांच्या 42 पिढ्या पावन केल्या। आजचा तुमचा पराक्रम पाहून स्वर्गात देवानही आनंदाने माना डोलावले असतील। समुद्रासारखा अफाट वैरी कापून काढला। मराठ्यांच्या पराक्रमी समशेरीचं पाणी पाजलंच वैऱ्या सारा गरीब बुडवला। आजच्या तुमच्या पराक्रमाचं कौतुक करावं तेवढं खूपच आहे। महाराज, आजच्या पराक्रमाचं श्रेय तुम्हालाच आहे। अफजल खानासारखा दानव तुम्ही अख्ख्या नखाने पाडून काढला, तेव्हा आजच्या पराक्रमाचा सिंहाचा वाटा तुमचाच आहे। कान्होजी, हिंदवी स्वराज्य स्थापन गो ब्राह्मण प्रतिपालन करण्याच्या आमच्या या पुण्य कार्याला मराठ्यांच्या पराक्रमाची जोड मिळाली आहे। म्हणूनच माय भवानीच्या कृपेनं आमच्या हातून अशी साहस पार पडली। आज आमची खात्री झाली आहे। आज आमची खात्री झाली आहे। वैराचा निष्पात करून उद्याच्या उगवत्या सूर्य नारायणाला हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली आपण दाखवू। त्याकरिता अशीच कंबर कसून नेटानं कार्याला लागा। महाराज, आपण फक्त आज्ञा द्या, प्रत्यक्ष काळाशी झुंज घेऊ आम्ही। काय हो कान्होजीराव? बरोबर आहे। स्वराज्यासाठी शिरदळ हातार घेऊन वैऱ्याला मारण्याची एका पायार तयार आहे आमची। फक्त महाराजांनी आपली परीक्षा करावी। कान्होजी, तानाजी, तुमचा पराक्रम आज दुर्येनं पाहिला। वैऱ्याने चांगलाच अनुभवला आहे। जिथं जाल तिथं विजयीच व्हाल याची खात्री आहे। माय भवानीच्या कृपेनं आणि माझ्या मावळ मर्दांच्या पराक्रमानं मराठा दौलतीवरचं संकट आज टळलं। मनाला एकाच गोष्टीची रुकणी राहिली आहे, ती म्हणजे प्रबळ गडासारखा अजिंक्य गड स्वराज्यामध्ये सामील नाहीये। हे शल्य चलते आज कित्येक दिवस आमच्या मनात। मग उशीर कशाला? आज्ञा द्या, याच पावली जाऊन वैऱ्याचा दिमाग उतरवून प्रबळगडावर मराठ्यांचा झेंडा फडकवून येतो। तानाजी, तुमचा पराक्रम आम्ही जाणतो, पण त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे केसर सिंह नावाचा एक कडवार। गाठून मुसलमान झालेली कम अस्सलाची औलाद आहे ती। लबाड तेवढीच धोकेबाज। महाराज, तो प्रत्यक्ष काळ जरी आला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही। महाराज, आपल्या पायाच्या पुण्याईनं त्या केसर सिंहाला जिवंत पकडून आपल्या पायाशी आणला नाही तर माणुसऱ्याची औलाद नाही सांगणार। तानाजी, तुमच्या पराक्रमाबद्दल शत्रू देखील शंका घेणार नाही। आजपर्यंत तुम्ही अनेक किल्ले घेतले, अनेक लढाया मारल्या,
आमच्या बरोबरीनं जीवावरची साहस पार पडली. त्या शिवाजीचा उजवा हात म्हणून ख्याती मिळवली. तुमच्या पराक्रमाची आम्हाला पूर्ण कल्पना नाही, पण या वक्ती कान्होजी जेठ्यांच्या पराक्रमाला उजाळा देण्याची आमची मनीषा आहे. कान्होजी, तुम्ही येसाची कंकणा बरोबर घेऊन ही कामगिरी पार पाडा. आणि तानाजी, तुम्ही 2000 मावळे घेऊन मोगली मुलखात घुसा. अफजल खानाच्या वधानं साऱ्या दुश्मनाला आपली दहशत बसली आहे. सहसा तुम्हाला कुणीच प्रतिकार करणार नाही. या संधीचा फायदा घेऊन मराठी दौलतीचा विस्तार आपण वाढविला पाहिजे. नेताजी पालकर आणि कित्येक तोच वैऱ्याचा मुलूक आपल्या घोडदळाच्या टापाखाली तुडवला असेल. तुम्हीही तेच करा. आई भवानी तुमच्या पाठीशी आहे. चला माझ्या करूया. वनराज केशरी प्रमाणे झेपावत आपण या वैराचा म्हणून पादक्रांत करत जाणार. मग आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर येण्याचा मोह झाल्यावर राहत नाही. निशाजीराव, कान्होजी रावासारख्या बहादुराच्या जोडीने तुम्हाला ही कामगिरी मिळाली आहे. तशी तुम्हा दोघांची कामगिरी खूप महत्वाची आहे. प्रत्यक्ष महाराजांना मी गळ घातली असताना त्यांनी ही कामगिरी तुम्हा दोघांवर सोपवली. यावरून तुमच्या पराक्रमावर महाराजांचा किती विश्वास आहे ही गोष्ट दिसून येते. तुम्ही दोघेही वाघ आहात वाघ. त्या केसर सिंहाला उभा फाडून घाल यात शंकाच नाही. चला निघतो मी. जगलो वाचलो तर पुन्हा भेटू. चला येतो. केसाजीराव, आपल्याला सुद्धा कामगिरीची तयारी केली पाहिजे. त्या केसर सिंहाचं बळ किती आहे, त्याच्याकडे फौजफाटा किती आहे याचा अंदाज आपल्याला नाहीये. तुम्ही फक्त इतकी तयारी करा. तोपर्यंत मी येतो त्या केसर शिवाचा अंदाज घेऊ. म्हणजे मग माझ्याही मनात तोच विचार. चला आपण कामाला लागलो पाहिजे. ठीक आहे, मीही जातो. चला. सुबह से शाम तक औरतीच्या शोधात भटकतोय, पण एक भी औरत सापडली नाही. त्या बुधावंताला आमची मुळी दयाच येत नाही. हिंदूंचा हल्ला पाषाणाचा असतो असं म्हणतात, पण आमच्या सख्या अल्लानं त्यानं तरी पाठवायची होती एखादी छोकरी. अल्लाच्या नावानं कोपलून कोपलून घशाला कोरड पडली. आता पाणी तरी पाहावं कुठं मिळतंय का ते. अरे बापरे, ते काय राजरेण्यासारखं धावत येतंय. अरे अल्ला, तुझ्याकडे लैला मागितली तो रेडा पाठवला से काय. अरे एखादी म्हैस तरी पाठवायची होती. अरे बापरे, तो रेडा माझ्या लोकांनी धावत येतोय. अल्ला, बचाव बचाव बचाव. हा कोणीतरी नक्कीच मोगली हेर असावा असं. मगापासून मी त्याच्या मागावर आहे, पण तो कोण आहे आणि काय करतो याचा काही सुगावा लागत नाही. आता आपण इथं कुठेतरी आरोशाला थांबून अचानकपणे नेमकी त्याच्या पुढ्यात उडी टाकून सारावे शिकार.
घेऊन पळालो म्हणून वाचलो. या मराठ्यांच्या औरतीच्या शोधात या जंगलात आलो. पण काय हा मराठ्यांचा मुलूक, सैतान पण जिंदा राहायचा नाही. आता काय करावं? एकदा शेवटचं अल्लाला ढिला करून पाहावं. अरे अल्लाह, पाठव एखादी लैला, पाठव एखादी लैला, पाठव पाठव एखादी लैला, पाठव रे अल्लाह, पाठव. अरे अल्लाह, काय सापडलास नवरा? परत बापरे, ए थांब, पळून येऊ नकोस. कोण कोण आहेस तू? मला मला मारू नको, मारू नको. पाया पडतो मी तुझ्या, पाया पडतो. कोण आहेस तू? कशाला बोलवलंस मला? तुला आणि मी बोलावला? अच्छा. हा 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 हा. अरे अल्लाह जवळ लैला मागितली, ती तुला पाठवला की काय? बाबा सैतान. सैतान नाही मी. मग कोण आहेस तू? तुझा बाप. मेरा बाप? हा, आणि त्या अल्लाहनंच पाठवलंय मला तुझा समाचार घ्यायला. मेरे बाप, मेरे अब्बाजान, माझी शादी न करता तुम्ही मरून गेलात. पण मला अजूनही बीबी मिळाली नाही. एखादी आणायची होती ना माझ्याकरिता परी. अरे आत्ता पुढे त्या अल्लाने तुझ्या करता परी बनवायला घेतली. अर्धी बनवून गेली, पूर्ण झाली ती घेऊन येतो. पण एक गोष्ट मात्र तुला विचारतो, हा? आणि त्या अल्लाह घरची परी मिळणार तुला, आणि तिथं पोट तरी बसेल का तू? मेरे अब्बाजान, अरे 10 औरतीचं पोट भरायची तयारी आहे माझी. बघशीलच तू. बर, एकीचं बी पोट रित पडू देणार नाही मी. हा. मग सध्या राहतच कोणी? प्रबळगडावर मुख्य पहारेकरी आहे मी. ऐसा आहे क्या? किती पहाड आहे गडावर? 1000 समशेरीचा जागता पहारा आहे गडावर. अरे किती पहाड आहे गडावर? अरे 1000 समशेरीचा जागता पहारा आहे गडावर. मग त्या किल्लेदार कोण आहे? ए ससी, अरे तू नरवत, मी आता जाऊन त्या शिवाजीला दम भरून येतो. हा हा. आणि त्याच्याकडे एक बीबी मिळाली तर घेऊन या माझ्यासाठी. हो हो जरूर. मेरा बाप मुझे औरत ले आएगा, मैं उसी के साथ शादी करूंगा, फिर मुझे बच्चे होंगे. नहीं, मेरे बीवी को बच्चे होंगे. मैं बाप होगा, खूब मजा आएगा. मैं बाप होगा, खूब मजा आएगा. मैं बाप होगा, खूब मजा आएगा. जंग जंग पछडतोय, पण ते बिलंदर कार्टी काही ताकास खूप लागले. काय करावं? कोणतं कारस्थान खेळावं की ते उदाहरण महिना अचूक माझ्या पंजात सापडेल. शे लोक काही काम देत नाही. कडे कोण पहाड्यात असणाऱ्या कुलवंतांच्या पोरी घडवल्या. मी म्हणणारे जहाबात पोरी हाताखाली ठेवल्या. पण ही बिलंदर कार्टी काही औरच. ठीक आहे,
असा सुरत राहण्यापेक्षा देतो एकदम पार. थोडी गुलाबीनं वळली तर ठीक आहे, नाहीतर तिला एकीला गाठून आड रस्त्याला जातो घेऊन. अरे अरे ती गिरजाच येते इकडे. हा म्हणा असा अधीर होऊ नकोस. शिकार हातची सुटता कामा नाहीये. आमची जकात दिल्याशिवाय इथून जाता येणार नाही. जकात? कसली जकात? प्रेमाची. तुझ्यासारख्या जवान मुलीकडून कसली अपेक्षा करणार? साबाजीराव, मुकाट्याने रस्ता सोडा माझा. रस्त्यात असा तमाशा केलेला खपणार नाही मला. मग ठीक आहे, माझ्या वाड्यावरच तिथे चांगला एकांत मिळेल. साबाजीराव, तुमचा अपमान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुकाट्याने जाऊ द्या मला. या अपमानाची भीती त्या शेंदाड शिपायाला, या साबाजीला. हा साबाजी कमकुवत मनाचा नाहीये. एखाद्या स्त्रीला रस्त्यात गाठून आपल्या नीच मनोवृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या तुमच्यासारख्या बायकी मर्दाचा मजदूरना मी सुद्धा ओळखून आहे. ठीक आहे. अच्छा, हरकत नाही. या साबाजीचा मजदूरपणा तुला केव्हा तरी बघावंच लागेल. अगदी शेवटचं विचारतो तुला, या साबाजीला आपला वाय आणि मुकाट्यानं हो तुला कसलीही उणीव पाडू देणार नाही. राजाच्या राणी सारखी तुला वैभवात ठेवी. अरे आग लाव तुझ्या वैभवाला. तुझ्यासारख्या देशद्रोह्याशी लग्न करण्यापेक्षा स्वराज्याची पायकी करणारा एखादा शिपाई पसंत करेन मी माझा पती म्हणून. स्वधर्माशी द्रोह करून आणि यौवनाचे पाय चाटणाऱ्या तुझ्यासारख्या नीच माणसाची सावली सुद्धा घेणार नाही ही मानी मराठ्याची पो. अरे वा, स्वधर्माच्या त्या शिवाजीच्या वल्गना तुम्हा पोरी माळींच्या सुद्धा तोंडात दुश्मनाला लागले काय. पण लक्षात ठेव, त्या हिंदुस्थानभर पसरलेल्या मुसलमानी सत्तेशी तो दावा मांडणारा शहाजी भोसल्याचा पोर स्वतः सहीच आपल्या कुळाचा सर्वनाश करून घेईल, तेव्हाच कळेल आमच्या मराठा मनाची पोर. अरे मोगलांकडून मिळणाऱ्या तुझ्या वैभवाची महती आहे ना, ही तुझ्यासारख्या कमस्तला ना. जातीवंत मराठा हे असलं वैभव आहे ना, तू त्याच्या ठोकरीनं उडवून लावे. असं फारच जीभ सैल सोडलेस तू. अगदी शेवटचं विचारतोय तुला, तू खरोखरच बऱ्या बोलाला हो म्हणतेस की ना इलाजानं तुला माझी म्हणून रखेली बनवू? खबरदार, खबरदार. माझी माणसा एक पाऊल तरी पुढे टाकलंस तर हे बघ, तुझं काळीच हातावर काढून द्यायला कमी करणार नाही मी. तुझ्या ह्या कठारीपेक्षा कठोर काळजाचा आहे हा साबाजी. मग पहा अनुभव घेऊन. सोड, सोड मला धम्म मला. सोड म्हणते ना. सोड हीच माणसा. सोड म्हणते ना. तुझा चोळा मोळा करून अंतरच सोडणार आहे तुला. हा मर्दा, असा मागून हल्ला केलास काय, पण सापाला डिवचून मरण मात्र ओढून घेतलायस हे लक्षात ठेव. त्यासारख्या काळ सर्पाला वाहण्यानं खेचायला हवं.
पाड्यांचं पातळ पांघरून गुलामगी करतोय त्या परक्यांची. काढ्या करीतून तुला नाहीसा केल्याशिवाय मी इथून जाईन असं वाटतं होय तुला? या साबाजीच्या मार्गात आडवा येणारा जिवंतच राहू शकत नाही. मग आता तू मर आता. कुंकुमी उचल तलवार. एक लक्षात ठेव, आता तू माझ्या हातून जिवंत सुटणार नाहीस, समजलास? पण तूही लक्षात ठेव, यावेळी जरी तुझा जय झाला असला तरी या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही तुला. अरे लॉसला जिवंत करतो ना, जिवंत सोडता कामा नाही. चांगला मेला गवसला होता तावडीला. त्या काळजाचा मान. हे बघ, तू आता चिंता करू नकोस. काय मेल्याचं तरी धाडस. ऐन वेळी तुम्ही धावून आलात म्हणून कोणता भयंकर प्रसंग टळला नाही तर. तू आता त्याची चिंता करू नकोस. यापुढे त्या केसालाही धक्का लागू देणार नाही. साबाजीनं यापुढे तुझा छेड काढण्याचा जरी प्रयत्न केला ना, तर तो आहे आणि मग मी आहे. तू अजिबात भीती बाळगू नकोस. मला महाराजांनी आज प्रबळगडाची कामगिरी दिली आहे, पण त्या कामगिरीत या साबाजीकडून फार मोठा धोका आहे कळलं. म्हणूनच सकाळपासून त्याच्या पाळती होतो. मग तर उगाच जिवंत सोडलं त्याला. नाही नाही नाही, त्याला कारस्थान सुगावा लागावा म्हणूनच त्याला इथून जाऊ दे. पुढे एसाची कंक असल्यास ती आड वळणावर त्याची वाट पाहत ती त्याचा बरोबर बंदोबस्त करतो. माझं लक्ष फक्त आता कामगिरीवर आहे. माझी सुद्धा एक विनंती आहे तुम्हाला. विनंती? अगं हुकूम कर, बंदा सेवेला हजर आहे. नाही म्हणजे विनंती एवढीच आहे की तुमच्या या कामगिरीत ना अर्धा वाटा मला सुद्धा मिळाला पाहिजे. माझ्या कामगिरीचा अर्धा वाटा माझ्या अर्धांगिलात मिळणार आहे. आहे का आपली तयारी? खरं सांगू का, आपली पत्नी होण्याचं भाग्य जर का मला लाभलं ना, तर स्वतःला अगदी धन्य समजेन मी. मोठ्या आनंदाने अगदी जन्मभर सेवा करेन मी आपली. अगं माझ्यासारख्या शिपाई गड्याच्या या वृक्ष जीवनाला तू आज आपल्या प्रीतीचा ओलावा दिलास, नव चैतन्य फुलवलंच पाहिजे. आता फळ संचारलंय माझ्या अंगात. रावणाने जसं बाहुबलीने कैलास उचलला ना, तसा हा प्रबळगड उचलायची हिंमत झाली माझ्या अंगात. काय बोलतात? खरंच प्रेमाने वेडा झालोय मी, आणि तुला हृदयाशी घट्ट केल्याशिवाय हे वेळ काही जाणार नाही मला.
बोलत होता नाहीतर काय तुम्ही उगाच राईचं पर्वत करता. कमाल झाली. अगं तुमची ही घोरपडी वाणी चिटकून बोलत बसलेली तळा पाहिली आणि डोळ्यात पाणी झाली माझे. येसाजीराव बघा. जाऊ द्या येसाजीराव, बस नको चिडू द्या. हे बघा रडायची बेतात आली होती. हा ते जाऊ दे. बरं बातमी काय हाती आली? प्रबळगडावर मराठ्यांचा हल्ला येण्याची बातमी त्या केसर शिवला लागली आणि 1000 समजिरीचा जागता पहाडा आहे गडावर. बरं प्रबळगडावरची काही माहिती? तो सामान्य निंबाळकरापासून आपल्याला धोका आहे. अच्छा. आताच तो प्रबळगडाकडे गेलाय आणि कसला तरी भयंकर कुठे कारस्थानात बसलेला आहे. आपण सुद्धा आता तयारी केली पाहिजे. हो, पण मला सुद्धा न्यायला विसरू नका. हा तुला तुला कशाला? म्हणजे काय? अगं कामगिरी करणं म्हणजे काय सोपं वाटलं तुला? अगं तुला जर कामगिरीवर आम्ही घेऊन गेलो ना तर आटोपलाच सारा कारभार. आणि तिथे सुद्धा तू काय करणार? तिथे पण सुद्धा तू हेच करणार की या काढले रावा घोरपडीवाणी चिटकून बसणार. येसाजीराव हे बघा, देशासाठी ना स्वतःच्या प्राणांची सुद्धा बाजी लावेन मी. तिथे प्रेमाची काय मातब्बरी. शाबास शाबास गिल्या. आता मात्र तू कान्होजीरावांसारख्या स्वाभिमानी देशभक्ताची अर्धांगिनी होण्यास खात्रीने राहतो. चला आपण तयारी लागलं पाहिजे. हा? चल. ठीक आहे चला. तुला सुद्धा घरी जाऊ हो, सोडतो. चला चल. निघूया. शिवाजी, ये शिवाजी ने तो हमें दंग कर दिया है. झुल्ला जैसा सरदार उसने नामो हराम कर दिया. जहां देखो वहां शिवाजी का ही नाम सुनने को आता है. अब वो हमारे प्रबलगढ़ की तरफ देख रहा है, लेकिन उसे हमारी शाही ताकत का अंदाजा मालूम नहीं है. पहाड़ में रहने वाला चूहा जब दिल में आ जाएगा ना मैं कर दूंगा. पूरे हिंदुस्तान में मुगल सल्तनत होते शिवाजी कल का लड़का मराठों की सल्तनत बनाने का सपना देख रहा है. लेकिन हुजूर, बस अब फैसला हो चुका है. अब शिवाजी हमारे प्रबलगढ़ की तरफ आंख उठाकर भी देखे तो मैं उसे ऐसी याद दिला दूंगा अपनी स्वास्थ्य को हमारा नाम नहीं भूलेगा. लीलेदार साहब, आज तक बहुत से सरदार मुगल सल्तनत से और विजापुर से आए, लेकिन शिवाजी का बाल भी नहीं बाका कर सके. ये हम जानते हैं, लेकिन तुम्हें ये मालूम नहीं हमारे सल्तनत में कितने फौजे हैं. अरब पठान जैसे बहादुर जवान है. उन्हें दो मुकाबला, जीत हमारी होगी. ठीक है हुजूर. जाओ जाओ. जी हुजूर. हुजूर, और कोई नाचने गाने वाले आए हैं. बुलाओ बुलाओ उनको अंदर बुलाओ. रुको रुको रुको. चलो आओ. आओ. आम्ही नाचगणारी आहोत. बघ
नाचगाणी भरून छान पोट भरतूया आणि तुमच्यासारखे माय बापांची आशीर्वाद घेतोया. बहुत खूब. हाँ? तो आपका नाच गाना आज चलो चालू करो. जी हुजूर.
सरदार आया है, वो आपसे मुलाकात चाहता है। भेज दो उसे अंदर। जी हुजूर। आपल्या मैत्रीसाठी आपल्या हाती हात देणारा आलेला एक मराठा सरदार। आपका नाम? मला साबाजी निंबाळकर या नावानं ओळखतात। आप यहाँ आने का मतलब? तशाच एका महत्वाच्या कामगिरीसाठी मी आलो। ऐसा बोलो। त्या शिवाजीचा तो हरभराचा साथी, त्याची वक्र दृष्टी या किल्ल्याकडे पडले, तरी वेळीच सावध राहा हा सल्ला देण्यासाठी मी इथवर आलोय। और कुछ? पण या कामगिरीबद्दल तुम फिक्र मत करो। अगर किल्लेदार साहेब तुमच्याकडे एका महत्वाच्या कामासाठी इतक्या पायपिटीने मी आलो, तरी त्याबद्दल तुम्हाला संशय यावा? नाही 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 नाही, तुम्हा मराठी भाईंबद्दल तर आम्ही जाणतोच। तुमच्याशिवाय आमची कारवाई पुरी होणारच नाही। बरं, पण तुम्ही बिलकुल फिकर करू नका। तुमच्या या कामगिरीबद्दल बादशाहकडून आम्ही तुम्हाला भरपूर इनाम देऊ। पण या कामगिरीविषयी आपण काहीच बोलू शकत नाही। मोगल साम्राज्यासाठी आणि आपल्या शब्दासाठी प्राणाचीही पर्वा करणारा हा साबाजी, तिला शब्द मागे घेणारी ही साबाजीची औलाद नाही। हा साबाजी जातीवंत मराठा आहे, जान देईल पण वचन पूर्ण करील याची खात्री ठेवा। बरा, येतो मी। शिवाजी ये मेरा प्रबलगढ़ हासिल करने के लिए आने वाला है, आने दो। लेकिन उसे ये मालूम नहीं है ये प्रबलगढ़ का किल्लेदार केसर सिंह है। जब तक प्रबलगढ़ का किल्लेदार केसर सिंह है और फौलादी अरब सेना मौजूद है, तब तक प्रबलगढ़ के तरफ पूरी नजरों से देखना भी मौत को दावत देने के बराबर है। मी या प्रबळगडाच्या चोर वाटांची माहिती घेण्याकरता लपट छपट या ठिकाणी फिरतोय, पण अजून काही पत्ता लागला नाही। आपण थोडं पुढे जाऊन पाहावं हे घेतलं। फोटो काढायला मालूम होता है कोई दुश्मन का है, हमारे किले के आसपास घूमता हुआ नजर आता है। मैं भी उसके पीछे पीछे आया, लेकिन अभी क्या अभी वो कहाँ गायब हुआ उसका पता नहीं। खैर कोई बात नहीं, जब तक इस्माइल खान यहाँ मौजूद है तब तक मेरी आंखों से कोई भाग नहीं सकता। मैं इधर चुप कर बैठता हूँ और आते टाइम उसका खत पकड़ डालता हूँ।
अजून काही हाती येतेला कामगिरी यश येत नाही आणि पुढे येईल याची सुद्धा काही खात्री वाटत नाही. कुणाच्या तरी मुलांचा आवाज येतो. आलेच वाटतं काढून आलेच. अरे ही वहिनी कौन है तुम? महाराज तुम सीधा साधा आदमी नहीं, मग तुझा बाप बसेल. सीधा जवाब दो. कौन है तुम और यहाँ क्या कर रहा है? किस किसी को? आमच्या मुलखात घुसलेला तुम्हा लांडग्यांची शिकार. बदतमीज! अभी मुझे मालूम हुआ हमारे किले के ऊपर बुरी आंखों से देखने वाला कोई मरगट्टा दिखता है. होय मराठा या आमच्या मुलखात घुसलेला तुम्हा लांडग्यांची शिकार करण्यासाठी या जन्माला आलेले मारी मराठा आहे. बदतमीज! बकवास मत करो. सिपाहियों, उतार दो काफिर को. कौन है सो? तो दुश्मन कान्होजी. आम खोरानो दगावळी लढा द्यायला शरम नाही वाटत. असेल हिम्मत दाखव. कान्होजी. अरे तेरे जैसे हजारों जवान मरकट्टों को मैंने अल्लाह के डेरे में भेज दिया, तो तू क्या है ये? त्यापैकी हा कान्होजी नाही. याची प्रचिती तुला क्षणातच येईल. अच्छा, इतना घमंड तो ये ले. नाही. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. केसरजीराव तुम्ही जखमी झाला. तुमच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. तेथे तुम्ही माझ्याकडे मुळीच पाहू नका. नाही आपल्या कार्याला लागा. बघा, तुम्ही आधी बरे व्हा. मी 1500 मावळ्यांसहित त्या प्रबळ तळावर घुसतो आणि सगळी नाकी बांधून ठेवतो. तुम्ही अजिबात घाबरू नका. चला रे, त्यांना घेऊन जा आणि यांच्यावर उपचार करा. जा, चला रे, तुम्ही माझ्यावर. महादेव. छत्रपती शिवाजी महाराज. तानाजी, बोलू फिरून आम्ही तुम्हाला तातडीनं बोलावून घेतलं. त्याचं कारण एवढंच की हा केसर सिंह आता डोईजड होत चाललाय. याचा बंदोबस्त प्रथम करायला पाहिजे. हिंदू जनतेचा तर त्याने अमानुष छळ रमलाय. हिंदूंना जबरदस्तीने वाटवून देवा धर्माची सुद्धा विटंबना चालवली आहे त्याने. कडून ही खबर ऐकली, अंतरंग असं पेटून निघालं आमचं. आता आम्ही जातीनं निघणार त्या पारिपत्यासाठी त्याच्या. नाही महाराज, नाही. ओ, जीवाला जीव देणारे आमच्यासारखे पाईक आपल्या सेवेत असताना खुद्द राजानं ही कामगिरी करणं आम्हाला हरगीज मान्य नाही. महाराज, आपण आज्ञा द्या. आम्ही जातो कान्होजीच्या मदतीला. किल्ल्याच्या तटाला घोरपडी लावून आपल्या निवडक जवानांसकट देतो एकदम धडक आणि त्या उन्मत्त केसरसिंहाचं मस्तक छाटून घेऊन येतो आपल्या पायाजवळ. महाराज, तानाजी, प्रत्यक्ष कळा आणि शिक्षा करायला तुम्ही कतरणार नाही, आम्ही जाणतो. आजपर्यंत तुम्ही अनेक
त्यामुळे तुमचा पराक्रम आम्हाला माहीत आहे. कान्होजीराव सुद्धा असंच काहीतरी अनाठाई धाडस करतील हीच एक काळजी लागली आहे आम्हाला. शत्रूचं बळ त्याचं मर्म जाणून त्या मर्मावरच असा काही घाव घालावा की शत्रू जमीन दोस्त झाला पाहिजे. बुद्धीची कास सोडून उसळत्या रक्तानं अविचारानं धाडस केलं त्याचे दुष्परिणामच भोगावे लागतात. म्हणूनच कान्होजीनं आम्ही परत बोलावून घेतलं. महाराज बाहेर कान्होजी देदे आले. जा त्यांना आत पाठवून द्या. जी. कान्हाजी, शक्ती युक्तीनंच आता या केसर सिंहाचा बदला घ्यायला पाहिजे. त्याला गाफील करण्यासाठी चिट्टीसांकडून एक सलोख्याचा खलिता केसर सिंहालाच पाठवा. तो खलिता वाचताच मराठे आपल्याला भ्यायले असं वाटून नक्कीच तो केसर सिंह गाफील राहील. आणि त्याच वेळी तुम्ही आपल्या निवडक मावळ्याला घेऊन तटाला घोरपडी लावून किल्ल्यात प्रवेश मिळवा आणि चालाकी करून किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडा. एकदा का किल्ल्यात प्रवेश मिळाला की तुम्ही तिघे बहादर त्या केसर सिंहाचा पुरा धोका उडवाल याची खात्री आहे आम्हाला. चला ताबडतोब निघा, कामगिरी कर. जशी आज्ञा महाराज. या का काय खबर बा? महाराज, त्या केसरसिंहाने कड्याचा कडेकोड बंदोबस्त केला. तो साबाजी निंबाळकर त्या केसरसिंहाला जाऊन मिळाला. तोच आपल्या मराठ्यांच्या बातम्या त्याच्यापर्यंत पुरवतो. महाराज, आज मी निश्चय केला आहे, कड्याला घोरपटी लावून त्या केसरसिंहाचं बुडकं छाटून टाकतो. म्हणजे ती कामगिरी आम्ही आता तानाजीरावांवर सोपवली. तुम्ही आपल्या निवडक जवानांशी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ दबा धरून बसा. तानाजीरावांकडून इशारा मिळाल्याशिवाय मुळीच हालचाल करू नका. चला निघा आपल्याकडे. जशी आज्ञा. जय जयकार असो. या देवताजी, वडिलांनी मुजरा करून आशीर्वाद द्यावा. नाही राजा, आम्ही वयाने जरी मोठे असलो तरी अधिकाराने तू मोठा आहेस. तू मराठ्यांचा राजा आहेस आणि आम्ही तुझे सेवक आहोत. एवढ्या अल्प वयात बलाढ्य अशा मोगल सत्तेला दबून तू मराठ्यांचं राज्य स्थापन केलं. जे वडिलांना साध्य झालं नाही ते बेट्याने करू. जिजाऊचा एक छत्रपती झाला. या शिवाजीला जन्मचं महत्व प्राप्त झालं आहे की माय भवानीच्या कृपेनं आणि तुमच्यासारख्या वडीलधारी माणसांच्या आशीर्वादावर. ज्यावेळी तुमच्यासारखे मोहरे आम्हाला लाभले त्याच मुळे आमच्याकडून असे पराक्रम घडू लागले. आपला एकुलता एक मुलगा सखोजी आपण स्वराज्याच्या चाकरीत दिला. दौलतीची चाकरी करता करता सखोजी कामास आला. आपला वंशदीप विझला तरी सुद्धा राजे नाही. ज्योताजीराव, तुमच्या जुन्या दुःखाची खपली काढण्याचा हेतू नव्हता.
तुमच्या दुःखात आम्ही सुद्धा सहभागी. या शिवाजीला आपला सपोजी समजा. राजा, आम्हा आबाळ वृद्धांचा आधार आता तूच आहेस. माझ्या सखोजीनं या स्वराज्या करताच देहाचं सोनं केलं. त्याच्या या बलिदानानं माझी कुळी उचलून निघाली. त्याच्या या सत्कीर्तीनं माझा वंश अजरामर झाला. अशा भाग्याच्या मरणानं माझा सखोजी गेला याचा मला अभिमानच वाटतो राजा. राजा, दुःख होतंय ते एकाच गोष्टी, तुझ्या या राष्ट्रहितासारख्या पुण्य कार्यात द्यायला माझ्याकडे दुसरा पुत्र नाही राजा. तुमच्यासारखे त्यागी आणि देशभक्त पाठीराखी आम्हाला लाभले म्हणूनच माय भवानीच्या कृपेनं आमच्या हातूनशी साहस पार पूर्व सुकृताच्या पुण्य बळानच आपणासारखी निष्ठावंत आम्हाला लाभले. धन्यवाद. राव, आपण इतक्या तातडीनं काय केलं त्याचं कारण सांगाल तर. राजा, संपूर्ण मराठी दौलतीची काळजी तुला व्हावू लागते. त्यात आमचं रडगाणं सांगून त्या काळजीत आणखी भर घालायचा माझा विचार नव्हता राजा. पण आपल्याच लेखी बाळींच्या अबळीवर घाळा पडायला लागला तेव्हाच राजा तुझ्या पायाजवळ धाव घ्यावी लागली. राजा, आमच्या स्वराज्यात राहून आमच्याच माय बहिणींच्या आबरूवर घाला. आम्ही जिवंत असून उपयोग काय? माय बहिणींची आबरू अबाधित राहील. तो ब्राह्मण सुखी व्हावेत म्हणून हे सतीचं वाण आम्ही आमच्या हाती घेतला आहे. यांचा अगर सफियांचा दुसरा कोणताही अपराध एक वेळा आम्ही क्षमा करू. कबलांच्या अबरूशी खेळ मांडणाऱ्या नराधमाला मात्र देहांचं शासन केल्याशिवाय सोडणार नाही. बोला ज्योतिराव, कोणीही आगळी केली आणि कुणावर? राजा, राजा असा दिवाचा त्रागा करून घेऊ नकोस. जगदंबेच्या कृपेने अनर्थ टळलाय आता. म्हणून काय झालं? सापावर दया केली तर तो डूग धरून दंश करतोच. हरामखोर अवलाद आमच्या स्वराज्यात आम्ही हरगीज राहू देणार नाही. बोला ज्योतिराव, बोला त्या हरामखोराचं नाव. साबाजी निंबाळकर. होय, साबाजी निंबाळकर. होय, साबाजी निंबाळकरांनाच माझ्या गिरजेला भर रस्त्यात अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण कान्होजी आले म्हणून तो अतिप्रसंग टळला राजा. साबाजी निंबाळकर, अरे आयुष्याची दोरी तुटली तुझ्या हातात. ज्योतिराव, आम्ही करतो बंदोबस्त त्याचा. त्यात अजिबात काळजी करू नका. निघा तुम्ही, नाहीतर मुक्कामावर पोचायला उशीर होईल. म्हटल्यास 4 मावळे घेऊन जा. काही नको राजा, रस्ता पायाखालचा आहे आणि मांडीला उमदा घोडा सुद्धा आहे. रमत गमत गेलो तर दिवस मावळेपर्यंत पोहोचेन मी राजा. येतो. निघा. जशी आज्ञा. येसाजी कंकाना बोलाव. जी. निघा. स्वतःला हिंदू समजणाऱ्या या साबाजी निंबाळकरा सारख्या देशघातकाची सैतान आलाही लाजविणारी निंद कृत्य पाहिली म्हणजे अंतरंग कसं पेटून निघतं आमचं. त्यांचे पाय चाटून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या या हस्तनीच्या सापानं आता खेचून काढलं पाहिजे. कायिक सेवेला हजर आहे. आज्ञा व्हावी महाराज. येसाजी, हे महाराज. त्या साबाजी निंबाळकरानं आपली मर्यादा सोडून वागायला सुरुवात केली आहे. त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगून तो शुद्धीवर येतो का ते पहा. नाहीच ऐकलं तर मुसक्या बाजून आणा हरामखोराला आमच्या समोर. राजाने
एवढं नाही. आपल्या आज्ञेप्रमाणे मुसक्या बांधून आणतो त्या निंब खराब साबाजी निंबाळकरला आपल्या पायाजवळ. शाबास. ताबडतोब निघा कामगिरीवर. जशात अरे या साबाजीचा अपमान. त्या दिवशी त्या ज्योत्याजीचा काट्याचा काटा खाल्ल्याशिवाय संस्कृत ज्योत्याजीराव कान्होजी चेदे. अरे त्या दिवशी तू अचानकपणे मध्ये येऊन हातात गवसलेली पोरगी उडवलीस काय आणि तिच्या समोर माझा अपमान केलास. पण त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही तुला. काय करू मी? आठवण झाली की कशी अंगाची लाही लाही होती माझ्या. ठीक आहे, आता त्या केसर सिंहाला गाठून खऱ्या कारस्थानाला सुरुवात तर केलीच आहे. पहिला बळी त्या गिरिजेच्या बापाचा ज्योत्याजीचा आणि मग त्या कान्होजीचा आणि मग बघतो त्या गिरिजेला कोण वाचवायला येत होते. नाही तुला पाला पाचोळ्यासारखी चुरगळली तर साबाजी निंबाळकर नाव सांगणार नाही. शिवाजी हमें डर गया. जुल्फा जैसे आदमी को आंखों से फाड़ने वाला शिवाजी, तमें जमाज सलामत का सिद्दी जवार जैसे बहादुरों को रगड़ने वाला शिवाजी ये केसर सिंह के सामने नाउम्मीद हो गया. मां शिवाजी ने हमारे किले को घेरा डाला था, लेकिन ये केसर सिंह की बुलंद ताकत देखकर डरपोक जैसा भाग गया. किल्लेदार साहेब, शिवाजी आपल्याला भ्याला म्हणून हुरळून जाऊ नका. आपल्याला धोका आहे त्याच्यात. पूर्वी सरकारच गडावर बंदोबस्त ठेवावा लागेल आपल्याला. त्या पिढ्यांचा शिवाजीच्या पुढे भल्या भल्यांच्या अक्कल चक्कर खाते. फिकर मत करो इस्माइल, या केसर सिंह के साथ जंग करने की हिम्मत ही क्या है शिवाजी की? मैं नाबूद कर डालूंगा. किल्लेदार साहेब, जरा होश मध्ये या, होश मध्ये. त्या शिवाजीनं भीतीचं नाटक करून त्या अब्दुल खानाची आतडी बाहेर काढली. शाहिस्ते खानाला घाबरवून त्याची गर्दनच मारणार होता तो, पण फोटो चढून पळून जावं लागलं त्याला. त्या शिवाजीच्या नाटकाला आपण फसू नये. शिवाजीच्या शमशेरी खाली तुटणे इतकी कमजोर बोट नाही त्या केसर सिंहाची. पिरगाळण्याची पोलादी ताकदीची आहे ती. 1-2 दिवसात बादशाकडून मोठी किंमत येऊन बसली. त्या साबाजीला हाताशी धरून त्या शिवाजीचा सारा मुलूक जाळून फस्त कर. साबाजीला जहागिरीची आम्ही दाखवली ना की कोणतंही कृत्य करायला तुला मदत करेल तो. समझा? बाहर दुश्मन की ओर से एक जासूस आया है, वो आपसे मुलाकात चाहता है. भेज दो उसे अंदर. जी हुजूर.
इशारा दिला आहे व तातडीने जबाब मागितला आहे. इस्माईल जे हुजूर. किल्लेदार केसर सिंग यास राम राम. आपण मूळचे हिंदू, आमचे भाई. तुमच्यासारख्या संशयहीन बाजारानं मोगलांची चाकली करणं आम्हाला पटत नाही. तुम्ही जर आम्हाला येऊन मिळालात तर तुमची आम्ही बडी इज्जत करू. किल्ल्याची जागही तुम्हाला आम्ही दहाल करू. विचारार्थी उत्तर द्यावे. शिवाजी राजे भोसले. ऐसा कभी नहीं हो सकता, ये नामुमकिन है. जाओ अपने नादान राजा से कह दो कि केसर सिंह तुम्हारी जान जान चुका है. जाओ. हे तुम्हाला काही सांगायचं असेल ते या खलित्यात लिहून द्या. इस्माइल जे हुजूर. शिवाजी को लिख दो. तुम हमारी दोस्ती चाहते हो तो अपनी पुंडाई छोड़कर हमारी शाही चाकरी में आ जाओ. इसी में तुम्हारी भलाई है. हम मानोगे केसर सिंह तुम्हारी बर्बादी किए बिगर नहीं छोड़ेगा. शैतानों को शैतान बनाकर सब हिंदुओं को मिट्टी में मिला दूंगा. ये मेरा आखिरी जवाब है. जाओ, रवाना करो उसे. चलो. सलाम किल्लेदार साहेब, सलाम. आओ आओ सावजीराव, क्या खबर बात आहे? आपल्या हुकमाप्रमाणे त्या शिवाजीच्या मुलकात जाळपोळ आणि लुटालूट चालू केली. पण प्रत्येक ठिकाणी चोराचा प्रतिकार केला जातो. काही वेळा तर त्या शिवाजीचे मावळे असले तर सपशेन माघार घ्यावी लागते आणि माघार घेऊन जीव वाचवावा लागतो आम्हाला. किल्लेदार साहेब, हे 5-25 जणांचं काम नाही. मला जर तुम्ही आणखी कुमक द्याल तर त्या बदमाश शिवाजीला इथे तुमच्या पायाशी आणून उभा करेल. थोडा धीर धरा साबाजीराव. बादशाहकडून मोठी कुमक येतात इस्माईल साहेब खानासाहेब 500 कडवे आरोप देतो तुमच्या जोडीला. ठीक आहे. वा वा किल्लेदार साहेब, असं होईल तर काही चिंता करायला नको. त्या शिवाजीच्या मुसक्या बाजू आणल्या नाही तर हा साबाजी निंबाळकर म्हणून नाव नाही सांगणार. जितेराव पट्टे, शिवाजी आता मला घाबरलाय. माझ्याशी दोस्ती करण्याचं नाटक करतोय. किल्लेदार साहेब, एवढं मात्र करू नका. त्या जावळीचा वाघ तो चंद्रराव मोरे, त्याची याच युक्तीनं त्याने गर्दन मारली होती. शिवाजी ज्या वेळेस तुमच्या बरोबर दोस्तीची भाषा करेल त्यावेळेस त्याने तुमचा घात केला समजा. हम जानते हैं, लेकिन ये तो बताओ तुम किस कारण आए हो? एक महत्वाची बातमी माझ्या हाती आहे. आज कित्येक वर्ष राजकारणापासून अलिप्त राहिलेला तो थेरड्या ज्योत्याजीराव त्या शिवाजीला जाऊन मिळालाय. आणि शिवाजीचं राजस्थान कारस्थान म्हणजे
अगदी पुढ्या जामवंतांच्या अकलेप्रमाणे चालतो. तरी त्या ज्योत्याजी पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि यापुढं त्याला मात्र मोकळा सोडता कामा नये. अशा माणसाला कैद करून का आणलं नाही आमच्या समोर? एवढं सोपं नाही ते का? तो थेरडा ज्योत्याजी लढवय्य आहे. अगदी 5-25 जणांना अटकणारा नाहीये तो. आणि त्यात जर त्याच्या बरोबर शिवाजीचे भावळे असले तर अगदी बघायलाच नको. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तेवढे मावळे घेऊन जा बरोबर. वाटल्यास इस्माईल खानलाही घेऊन जा बरोबर. एवढी मदत मिळाल्यावर तर अगदी भेटीला त्या शिवाजीला घेऊनच येतो मी. वाटतो काही कारण नसताना माझा घोडा का बरे उधळला त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ते बेभान झालेलं जनावर मला पाठीवरनं उलट टाकून चौपेर जंगलात उधळलं. माझं नशीब बलवंत म्हणून खर्चटल्या पलीकडे काही लागलं नाही. दिवस तर मावळतीला गेला. आता अंधाराचं साम्राज्य सुद्धा चालू होईल. वाघ शियासारखी ती क्रूर जनावरं आपला भक्ष्य शोधायला जंगलातून बाहेर पडतील. मोठा बिकट प्रसंग येऊन ठेपला. पायी जंगलात तुम्ही जावं म्हटलं तर मुक्कामी पोचेपर्यंत मध्यरात्र टळून जाणार. कोण कुचकुटलं तिकडे? आता पावलांचा देखील आवाज येऊ लागला. वाटमारी करणारे दरोडेखोर तर नसतील ना जंगलात दबा धरून बसलेले? राम राम ज्योत्याजीराव, राम राम. कोण? साबाजी निंबाळकर. अरे बरा सापडलास हरामखोरा. असे रागवू नका. तुम्हाला मी मदत करायला आलोय. त्या पलीकडे त्या झाडाला मी माझा घोडा बांधून लावून ठेवलाय. जर तुम्हाला खरोखर जरुरी असेल तर तो तुम्ही घोडा घेऊन येऊ शकता. अरे तुझ्या मदतीची मला गरज नाही. मी पायी जाईन. असे निराश करू नका मला ज्योत्याजीराव. मी परोपकार करायचं व्रत घेतलंय आणि या अगोदर परोपकार करण्यासाठी मला कोण गिराईकच मिळेना. आणि प्रथम तुम्हाला मी गोत्यात आणलं आणि आता तुम्हाला मी मदत करायला आलो. आयुष्यात निदान तुमच्या पुढे उपकार केला तरी पुण्य माझ्या पदरी पडू दे. बदमाश माणसा, आता सारा प्रकार लक्षात आलाय माझ्या. म्हणजे माझा घोडा तूच उधळला असता. बरोबर ओळखलं. आणखीन एक चीज उडवायची बाकी ठेवली मी, पण ती तुम्ही स्वकुशीने द्याल अशी माझी अपेक्षा आहे. ज्योत्याजीराव, ज्योत्याजीराव, तुमच्या मुलीला गिरजेला मी लग्नाची मागणी घालतोय माझ्यासाठी. अरे तुझ्यासारख्या देशद्रोहाला माझी मुलगी मी कदापि देणार नाही. तिच्याशीच लग्न करण्याचा निर्धार केलाय मी. तिचं कल्याण व्हावं, तुमची होणारी विटंबना टळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर निमूटपणानं माझ्या म्हणण्याला होकार द्या. त्यात तुमचंही आणि तुमच्या मुलीचंही भलं होईल. आणि हट्टाला पेटून जर तुम्ही नकार दिला तर कोणत्याही अमानुष मार्गाचा अवलंब करून माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय. अरे नादान माणसा, तुझ्यासारख्या हरामखोरांच्या धमक्यानं मी नाही भिगालत. अरे तुझी काय मजाल माझ्या गिरजेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. अरे तसं करून तरी पहा. अरे नाही तुझे डोळे तुझ्या हातात काढून दिले तर ज्योत्याची नाव नाही सांगणार. असं ज्योत्याजीराव, या साबाजीला अजून तू
साबाजी मनात आणेल ते करू शकतो. अरे जा, तुला काय हवं ते कर, मी नाही परवा करत त्याची. अरे परक्यांचे पाय चाटणारा कुत्रा तू. अरे तुझ्यासारख्या शंडाचा मजदूर ओळखून आहे मी. अरे म्हातारा जरी झालो असलो तर तुझ्यासारख्या पाच हैवानाला पाणी टाकेल एवढी मनगडात ताकद आहे माझ्या. एवढी खमेंड ही काय? तुझ्या त्या दोन्ही खिंडीच्या वाटा माझ्या 50 जवानांनी रोखून दिले. फक्त अवकाश एवढाच आहे हाक मारण्याची. अरे क्षणात चट्टी उडवून टाकतील तुझी. ज्योत्याजीराव, अजूनही विचार करा आणि माझं म्हणणं ऐकून घ्या. त्या गिरजेचं माझ्याशी लग्न लावून देणार की नाही? नाही नाही नाही, त्रिवार नाही. अरे तुझ्यासारख्या बदमाशाला माझ्या मुलीचा पायपोशही दिसणार नाही. एवढी खमेड? इस्माईल खान, यहाय शिवाजी का? अरे बात खालबाजी, गिरफ्तार कर लो यहाँ. शिपाई पुढे आला तर देखते क्या इस्माईल खान फार ठोकेबाज आहे हा थेरडा. चांगल्या बंदोबस्तानं घेऊन जा याला गडावर. अन्न पाण्यापासून याला अंधार कोकणीत डांबून ठेवा. हरामखोर, अरे काय करू तुझा? अरे नळणीचा फोटात घेतला असता तुझ्या. अरे उर्मट थेरड्या, तुझ्या त्या आता गुल छबूच्या पोरीला